खोरदड शेतजमीन हडप करणाऱ्यांकडून पुन्हा माजी सैनिक पृथ्वीराज पाटलांना तालुका पोलीस स्टेशन आवारात मारहाणचा पृथ्वीराज पाटलांकडून आरोप. पोलीस अधीक्षकांना निवेदन. याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील खोरदड येथील माजी सैनिक यांनी गेल्या 3 वर्षापूर्वी या ठिकाणी शेती घेतली होती. सदर शेती 25,000 रुपये भाडेतत्वावर देण्यात आली, परंतु सदर 3 वर्षानंतर या ठिकाणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील हे स्वतः शेती करणार असून शेती भाडेतत्वावर घेणाऱ्या शेतकऱ्यानेच सदर बांध तोडून शेती ही एकत्रित करून शेती दुसऱ्याला विकू देणार नाही, शेती आम्हालाच विकावी लागेल, आम्हीच करू असा दम या ठिकाणी माजी सैनिक पृथ्वीराज पाटील यांना दिला होता. या संदर्भात पृथ्वीराज पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशन महासंचालक पोलीस महासंचालक, पोलीस अधीक्षक, तालुका पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सैनिक कार्यालय या ठिकाणी विविध ठिकाणी निवेदनं दिली, परंतु याकडे सर्व प्रशासन हे दुर्लक्ष करीत असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आले. तर याच धमकी देणारे शेतजमीन हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पृथ्वीराज पाटील यांनी केली होती. त्या संदर्भात आज ते 23 मे 2026 रोजी 11 दरम्यान या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशन येथे तपास करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी संबंधित शेतजमीन हडप करणारे यांनी मारहाण केल्याचा आरोप या ठिकाणी पृथ्वीराज पाटील यांनी केला असून या घटनेचं तालुका पोलीस स्टेशन येथील CCTV मध्ये मारहाणीचा व्हिडिओ देखील कैद झाला असून सदर पोलिसांसमोरच या ठिकाणी माजी सैनिकाला मारहाण करण्यात येते. यात कितपत योग्य आहे व वेळोवेळी निवेदन देखील मला न्याय मिळत नसल्याने या ठिकाणी माजी सैनिक यांनी खंत व्यक्त केली व या संदर्भात आज पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन दिले असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पृथ्वीराज ज्ञानदेव पाटील, राहणार खोरदड, हल्ली मुक्काम मोहाडी. मी गावाकडे माझी शेती आहे, तर ती करण्यासाठी मी 2021 मध्ये शेती खोरदड गावाला विकत घेतली होती. ती मी भाडेतत्वावर प्रवीण त्र्यंबक पाटील याला मी भाडेतत्वावर दरवर्षी 25,000 रुपये असं आमचं ठरलं होतं. तर 3 वर्षाचा करार होता, तर त्याचा करार संपला यावर्षी जानेवारीपासून. तर मी त्याला बोललो की आता तू शेती माझं शेत आता तू पेरू नको. मी 5 तारखेला गेलो होतो शेतामध्ये. 5 तारखेला 5 मेला मी गेलो तर त्यांनी मला धमकावलं तिथं. ते धमकावलं मी तिथं वापस आलो मी. तेव्हा मग त्यांनी सर्व बाण झाडं झुडपं सर्व काही करून टाकले शेतामध्ये. तर मी त्यांना बोललो की हे तुम्ही गलत केलं आहे बुवा असं. तर ते म्हणून तुझ्यावर जसं होईल तसं कर बुवा असं. मग दुबारा मी 15 तारखेला मग मी नोटीस दिली तालुका पोलीस स्टेशनला. तर मी नोटीस दिल्यानंतर त्यांनी दुबारा मला धमक्याच देऊ राहिले होते. आणि मी आज दिनांक 23/5/2026 रोजी मी तालुका पोलीस तपास करायला आलो. तर तिथं देखील ते बी आले होते तिथं देखील मला तिथं मारहाण केली आणि तालुका पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केली. माझी गच्ची पकडली हे सर्व काही. आणि गच्ची पकडणारी त्याची आई बकुबाई त्र्यंबक पाटील आणि त्याचे मुलं त्या प्रवीण त्र्यंबक पाटील, सुनील त्र्यंबक पाटील, खयाल सुनील पाटील आणि किरण प्रवीण पाटील या असे 4 ते 5 लोक यांनी मला हे आणि शर्टही फाडलं. त्यांनी अंदाज धमकी दिली की तू बाहेर ये बाबा असं. तर मी आज सदरून 11:30 वाजता तालुका पोलीसमध्ये गेलो होतो. तिथं CCTV फुटेज तरी पण आपण तपासू शकता ही माझी नम्र विनंती. आणि आज मी SP साहेबांना बी निवेदन देतो आहे की मला न्याय मिळावा ही माझी कळकळत नम्र विनंती. आणि संबंधितांवर कठोर कारवाई होणे ही गरजेचं आहे, कारण की मला न्याय मिळाला पाहिजे.